प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब त्यांनी आपलं मनोगत आणि या सभेला संबोधित करावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे. बोला भारत माता की जय. भारत वंदे भारतीय जनता पार्टीचा. वेंगुर्ला नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित आपले सर्वांचे लोकप्रिय असे नेते व पालकमंत्री आदरणीय नितेश राणेजी, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर सावंतजी, आदरणीय या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदरणीय मनीष दर्वेजी, आदरणीय उपाध्यक्ष जिल्हा बँकेचे अतुल कासेकरजी, आदरणीय श्वेता कोरगावकरजी, महेश सारंगजी आणि त्याचबरोबर आदरणीय परब साहेब, सन्माननीय सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय राजन गिरपजी, सन्माननीय सर्व या नगर परिषदेसाठी ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ज्यांना उमेदवारी मिळाली असे सर्व उमेदवार, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व पत्रकार आणि माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व वेंगुर्लामधील नागरिक बंधू भगिनी, खर तर मला 2016चा ते दिवस आठवतात आणि इथेच वेंगुर्ल्यामध्ये पक्षाने माझ्याकडे जबाबदारी दिली होती आणि ही जबाबदारी दिल्यानंतर जवळजवळ 15 ते 16 दिवस मी याच वेंगुर्ल्यामध्ये पूर्ण वेळ या निवडणुकीची जबाबदारी म्हणून मी या ठिकाणी पूर्ण प्रचार करत होतो. त्यामुळे हा प्रचार करत असताना वेंगुर्ल्यामध्ये त्यावेळेला माझ्या बरोबर माझा मित्र पप्पू, की ज्याची गिरप साहेबांनी आठवण केली. गिरपांचं आणि माझं एक वेगळं नातं आहे. पप्पू आणि इथल्या असणाऱ्या सर्व मंडळींनी त्यावेळेच्या काळामध्ये मला ज्यावेळेला या ठिकाणी नगराध्यक्षाचं आरक्षण जे आहे ते आरक्षण हे ओबीसी पडलं आणि ओबीसी पडल्या आपल्याला या ठिकाणी उमेदवार म्हणून कुणाला तरी नवीन चेहरा आपल्याला देणं गरजेचं आहे. खरं तर पप्पू नगराध्यक्ष म्हणून त्याची असणारी या ठिकाणचं काम, या सगळ्या गोष्टी आणि त्यावेळेला स्नेहाताई या सुद्धा पार्टीच्या प्रमुख महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे असणारी जबाबदारी, या सगळ्या गोष्टीमध्ये ते वारंवार मला सांगायला लागले की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला राजन गिरप याला आपल्याला उमेदवारीसाठी खरं तर शब्द बरोबर नाही पण उमेदवारीसाठी पटवावं लागेल. कारण उमेदवारीसाठी ते तयार होतील का हे फार मोठं त्यावेळेच्या काळामध्ये परिस्थिती होती. आणि खरं सांगतो इथे सगळ्या माता भगिनी आहेत. बहिणी आहे का इथे? नाही आहे, इथे घरी आहे. तिने तर चक्क सांगितलं की तुम्ही जर राजकारणात गेलात तर मी तुम्हाला सोडून देऊ. हे मी यासाठी सांगतोय
की मला नंतर बघायची होती अशी कोण आहे माता ही, की अशी नवऱ्याला सांगते. त्यामुळे भर गणपतीच्या वेळेला पाया पडायला गणपतीकडे गेलो. बरोबर ना गिरपजी? गणपतीच्या पाया पडलो आणि गणपतीला फक्त एवढंच गाऱ्हाणं घातलं, या माझ्या मातेला चांगली बुद्धी दे आणि हिला आज रात्रीपर्यंत असं सांगता आलं पाहिजे की नाही बाबा तू निवडणूक लढलास तर चालेल. फार तिच्याशी चर्चा केल्यानंतर शेवटी वैतागून तुम्हाला जे करायचं ते करा असं म्हणणारी त्यांची पत्नी, खरं तर तिचे आभार मानले पाहिजेत की तो दिवस तिने त्यावेळेला होकार दिला आणि एक चांगला उमेदवार हा त्यावेळच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळाला की जो नरेंद्र मोदीजींच्या प्रभावाखाली, हे एवढं नरेंद्र मोदींबद्दल बोलायचे की जेवढं आम्ही बोलत नव्हतो एवढं ते बोलत होते. त्यामुळे त्यांना त्यावेळेला संधी दिली. खर तर त्यांच्या बरोबर असणारे सर्व सहकारी, आज मला तो आठवतो दिवस की त्याही दिवशी सुहास आमचा मित्र आहे माझे सुहास हा सुद्धा त्यावेळेला या नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुक होता. पण सर्व एकंदरीत कल लक्षात घेता त्यावेळेला सुहासला त्या दिवशी पुरतं जे समजवायला पाहिजे होतं ते समजवलं आणि सांगितलं की बाबा रे यावेळेला जरा आपण राजन गिरपांना पुढे करूया. आणि तुम्हाला सांगतो कुठेही आडेवडे न घेता सुहासनी सुद्धा त्यावेळच्या काळामध्ये जे केलं पूर्ण ताकदीने वेंगुर्ला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये 100% पाठीशी उभं राहून संपूर्ण निवडणुकीची त्यावेळची धुरा ही आज सगळ्यांनी पप्पूच्या नेतृत्वामध्ये सर्वांनी पुढे नेली आणि चांगला विजय हा संपादित केला. चांगले नगरसेवक बरोबर येताना काम करत होते. त्याग आणि समर्पण काय असू शकतं. आपटे जो आहे साधा नाहीये. जसं आपण सांगितलं तुमचा किती संबंध आला मला माहित नाही, पण तुम्हाला सांगतो एवढं सतवलं ते माझ्यासारख्याला तर किती वेळा सतवलं मला माहित नाही, परंतु किती फेरे झाले मंत्रालयात? 56 फेरे मंत्रालयामध्ये टाकून त्याचा पाठपुरावा करत 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 या शहराला जे आवश्यक आहे ते कसं मिळेल ही सर्व जोडी सुहास राजन ही सगळे एकत्रपणे प्रत्येक गोष्ट माझ्या शहरासाठी हवी आहे असं करत 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 या सगळ्या गोष्टी या शहराला मिळवण्यामध्ये या सगळ्यांचं एकत्रितपणे, मी असं म्हणेन या सगळ्यांनी एकत्रितपणे जी मेहनत घेतली त्या मेहनतीमुळे आज वेंगुर्ला नगर परिषद की जिला आदर्शवत अशी नगर परिषद म्हणून ओळखलं जातं, खरं तर या सगळ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे असं मला वाटतं. आणि त्यामध्ये सर्वात मोठं जर योगदान कोणाचं असेल तर वेंगुर्ला वासियांचं सुद्धा आहे. मी यासाठी सांगतो, एखादं शहर स्वच्छ राहणं किंवा एखाद्या शहरामध्ये एखाद्या विकासात्मक कामाला सुरुवात करायची जर असेल तर त्या ठिकाणच्या असणाऱ्या नागरिकांचा सुद्धा त्यामध्ये सर्वात मोठा सहभाग असावा लागतो. त्यामुळे इथले असणारे नागरिक हे सुद्धा त्या ताकदीचे आहे की त्यांना एखादं काम चांगलं होत आहे तर त्याची प्रशंसा करणं आणि त्या कामाबद्दल त्यांना तिथल्या असणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्याबद्दल शाबासकी देणं हे सुद्धा मी पाहिलंय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी खरं तर याचं सगळ्याचं क्रेडिट सुद्धा
100% या भागातील असणाऱ्या नागरिकांचा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो की तुम्ही त्याही वेळेला एक चांगल्या विचारधारेला एकदा संधी द्या हे सांगण्यासाठी ज्यावेळेला आम्ही आलो होतो त्यावेळेला तुम्ही पूर्ण विश्वासाने भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदा सिंधुदुर्गामध्ये नगराध्यक्ष म्हणून राजन गिरपच्या रूपाने त्यावेळेच्या काळामध्ये संधी दिली आणि खरं तर ती संधी, त्या संधीचं सोनं या सर्व मंडळीने एकत्रपणे केलं. मला माहित आहे 22 अशी कामं आहेत की ज्या 22 कामांना खऱ्या अर्थाने प्रचंड मेहनतीने शृंखला संपलीच नाहीये. म्हणजे त्यावेळेच्या काळात निशाण तलाव बनवण्यासाठी कधी अशक्य अशी गोष्ट होती, ते करण्याचं काम केलं. आता मला दिसतंय संकल्पपत्रामध्ये की नारायण तलाव आता नव्याने करायचा आहे. बघा, एक संपलं नाही तर दुसरं काम कसं करावं लागेल याचा पाठपुरावा त्यांनी या संकल्पपत्रातच करायला सुरुवात केली. प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध पद्धतीने आणि लोकहिताच्या दृष्टिकोनातून कशी असू शकते हे खरं तर या सगळ्यांनी करून दाखवलं. मला आठवतं की एक गोष्ट लक्षात घ्या की गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पार्टी त्या स्थापनेपासून किंवा तेव्हापासून आजपर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांचा जाहीरनामा, आमच्या पक्षाने काढलेला आमचा जाहीरनामा, ह्या जाहीरनाम्यामध्ये तेव्हापासून 11 जाहीरनामे हे काढले गेले. प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये काय वेगळंपण होतं हे मी प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर मी तपासण्याचा प्रयत्न केला. 11 जाहीरनामे सत्ता नसताना सुद्धा आम्हाला सत्ता आल्यानंतर आम्ही काय करणार आहोत हे वारंवार त्या जाहीरनाम्यामध्ये होतं. परंतु जेव्हा सत्ता आली तेव्हा त्या सर्व विषयाला मार्गस्थ करण्याचं काम हे पार्टीने केलं. त्याचा अर्थ काय तर आम्ही काँग्रेस नाही आहोत. काँग्रेस त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं नेहमी म्हणायचे की गरिबी हटवणार. त्यांनी गरिबी कधीच हटवली नाही. परंतु देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 2014ला जेव्हा सत्ता आली तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला आवश्यक असणारे प्रत्येक विषय कसे मार्गी लागतील त्या दृष्टिकोनातून कामाला सुरुवात झाली. अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देणं असेल किंवा प्रत्येक गरीबाला त्याचं हक्काचं घर पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून देणं असेल, या सगळ्या गोष्टी करत 25 कोटीपेक्षा जास्त 140 कोटी जनता, यापैकी 25 कोटी जनतेला खऱ्या अर्थाने दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीची विचारधारा बाळगणाऱ्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलंय हे आपण सर्वांनी विसरता कामा नये. मी हे यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे संकल्पपत्र किंवा या सगळ्या विषयाला एक विशेष असं प्राधान्य आहे. एक विजन ठेवून आम्ही निवडणूक जर जिंकलो तर निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही काय करणार आहोत हे त्या संकल्पपत्रामध्ये असतं. त्याचा अर्थ काय तर त्या 5 वर्षामध्ये आम्हाला नक्की काय करायचं आहे त्या दिशेने जाणं हे भारतीय जनता पार्टी नेहमी करत आलाय. तुम्हाला मी एक आठवण म्हणून करून देतो. 500 वर्षापासून किंवा 500 वर्षा अगोदरपासून तुम्हा आम्हा सर्वांच्या मनामध्ये असं होतं की प्रत्येकाला असं वाटत होतं की श्रीरामाचं मंदिर जे आहे हे मंदिर हे झालं पाहिजे, त्याचं पुनर्निर्माण झाला पाहिजे. परंतु हा सुद्धा एक
भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या त्यावेळच्या संकल्प पत्रात होतं आणि ते भारतीय जनता पार्टीने पूर्ण केलं आणि आज शेवटचा जो भगवा त्यावरती फडकवायचा होता तो भगवा सुद्धा आज फडकवण्याचं काम. त्याचा अर्थ काय? याचा अर्थ लक्षात घ्या. तुम्ही आम्ही सर्वजण त्या विचाराने प्रेरित असणारी ही सर्व मंडळी आहोत. त्यावेळेच्या त्या संकल्प पत्रामध्ये असं म्हटलं होतं की या देशाच्या असणाऱ्या सर्व सीमा ज्या आहेत, या देशाच्या असणाऱ्या सर्व सीमा सुरक्षित करण्यासाठी वल्लभभाई पटेलांनी त्यावेळेच्या काळात असं म्हटलं होतं की या देशाच्या असणाऱ्या सीमा ज्या आहेत त्या असुरक्षित आहेत, चीनच्या बाजूने असुरक्षित आहेत. हे वारंवार सांगितल्यानंतर सुद्धा काँग्रेसने त्याकडे लक्ष दिलं नाही. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी झाल्या त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि आज तुम्ही पाहताय सर्व बाजूने देशाच्या सीमा ज्या आहेत ते सुरक्षित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झाले, या सरकारने केलं. हे सर्व संकल्प पत्रात आहे. प्रत्येक गरीबाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. विश्वकर्मा योजना जी आहे ना, ही 1984च्या असणाऱ्या संकल्प पत्रामध्ये असणारी ही योजना आहे. प्रत्येकाच्या हाताला कुशल कामगार म्हणून काम मिळालं पाहिजे, ही योजना आम्ही कार्यान्वित करू असं त्यावेळेच्या काळात म्हटलं. तेव्हापासून आजपर्यंत आपण पाहिलं असेल नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात या योजनेची सुरुवात झाली. मी असे तुम्हाला पाहिजे तेवढे या 11 संकल्प पत्रामधील जवळजवळ 70% जास्त विषय हे मार्गस्थ करण्याचं काम हे नरेंद्र मोदी एनडीएच्या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. मी हे आपणाला यासाठी सांगू इच्छितो की जे संकल्प पत्र 2016ला त्यावेळेच्या काळामध्ये याच भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या सर्व त्यावेळेच्या टीमने तयार केलं होतं. ते संकल्प पत्र त्यांनी त्यावेळेला पूर्ण करून त्यावरती अनेक कामं त्यावेळेच्या काळात केली. हे मला आजही आवर्जून सांगावंसं वाटतं. आज पुन्हा त्यांनी नव्याने जे संकल्प केलाय, जो संकल्प केलाय, ही कामं नक्की काय आहे? इथली असणारी आरोग्याची सेवा झाली पाहिजे. सेंट लुक्स हे असणारं वेंगुर्ल्याच्या मध्यभागी असणारं हे अत्यंत चांगलं असं प्रशस्त असं त्या ठिकाणी हॉस्पिटल झालं पाहिजे की ते यानंतरच्या काळात आरोग्याची वेगळी सोय करेल. खरं तर ही फक्त वेंगुर्ल्याचीच नाही तर पूर्ण आजूबाजूचा असणारा सर्व तालुका किंवा आजूबाजूच्या सर्व परिसरासाठी एक वेगळ्या पद्धतीचं मॉडेल तयार होऊ शकतं आणि ते करण्याचा जर त्यांनी विचार केला तर भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सर्वजण देवेंद्रजींच्या नेतृत्वात हे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आम्ही काम करणारी लोक आहोत. ही सर्व मंडळी जी आज निवडणुकीला उभी आहे, ही सर्वच्या सर्व 20च्या 20 उमेदवार जे आहेत हे उमेदवार वेंगुर्ल्याची आणि वेंगुर्ल्याच्या नागरिकांची सेवा करण्यासाठी सेवा व्रत घेऊन ही सर्व मंडळी निवडणुकीला उभी आहेत. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजणांनी आपण सर्वांचे आशीर्वाद जे आहेत ते आशीर्वाद त्यांच्या पाठीशी ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला आम्हाला सर्वांना हे वेंगुर्ला जे आहे, वेंगुर्ला आणि हा परिसर जो आहे हा येणाऱ्या काळामध्ये भयमुक्त ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण सर्वजण जाणता की या सगळ्या बाबतीमध्ये ही सर्व मंडळी राजन गिरप असतील किंवा त्यांच्या बरोबर असणारे हे सर्व सहकारी हे अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हा सर्वांबरोबर आनंदमयी वातावरणामध्ये गेली वर्षानुवर्ष विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा
वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या सर्वांशी जोडले गेले आहेत. कला असेल, नाट्य असेल, क्रीडा असतील, या सगळ्या गोष्टींना चा मेळ घालत या सगळ्या शहराला एक चांगल्या पद्धतीने ठेवण्याचं काम सुद्धा या सर्व मंडळीने सातत्याने केलं आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण येणाऱ्या 2 तारखेला होणारी ही निवडणूक ही तुमचं आणि वेंगुर्ल्यामधील असणाऱ्या सर्व तरुणांसाठी अत्यंत महत्वाची अशी ही निवडणूक आहे. सर्वांच्या भविष्यासाठी एक चांगल्या व्यक्तीच्या हातात पुन्हा एकदा चांगल्या विचारधारेच्या हातात ही नगर परिषद देणं, एक विचाराचं केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे, राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामधलं महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी एक विचाराचं सरकार आहे. आणि इथे सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टी जर निवडून आली तर एक विचाराची असल्यामुळे या ठिकाणी असणारी ही सर्व कामं ही 100% पूर्ण करण्याची पूर्ण जबाबदारी ही आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात, मी त्यांना येतानाच असं म्हटलं, मी सावंतवाडीतही म्हटलं, ते खरं तर सिंधुदुर्गामध्ये या सर्व सभांना या ठिकाणी येऊन आपण सर्वांना आश्वासित करणार होते. कारण या सिंधुदुर्गाने लोकसभेच्या वेळेला आदरणीय राणे साहेबांना ज्या ताकदीने मतदान केलंय, त्यांनी हे मला सांगितलं की या सिंधुदुर्गामधील असणाऱ्या प्रत्येक विकास कामासाठी हे प्रत्येक नगर परिषद जी आहे ती आदरणीय देवेंद्र फडणवीसजी हे दत्तक घेतल्याशिवाय राहणार नाही आणि ती पूर्ण कामं पूर्णत्वाने करतील ही ग्वाही जाऊन तुम्ही द्या. आणि तीच देण्यासाठी खरं तर मी या ठिकाणी आलोय. मला खात्री आहे की आपण सर्वजण इथल्या असणाऱ्या प्रत्येक उमेदवार 2 तारखेला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपल्याला 3 मतदान करायचे आहेत. 3 मतदान आणि 3ही मतदान कमळाचं बटन दाबून करायचे आहे. तुमचं मतदान ज्या वेळेला तुम्ही कमळाचं बटन दाबाल तेव्हा तुमचं मतदान नरेंद्र मोदींना होणार आहे, तुमचं मतदान देवेंद्र फडणवीस यांना होणार आहे, तुमचं मतदान आदरणीय राणे साहेबांना होणार आहे, तुमचं मतदान आदरणीय पालकमंत्री नितेश राणे यांना होणार आहे आणि तुमचं मतदान आदरणीय राजन गिरप आणि त्यांचे असणारे सर्व त्यांच्याबरोबर जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना सगळ्यांना होणार आहे. आणि पारदर्शक अशा प्रशासन निर्माण करायचं जर असेल, तुम्हाला आम्हाला सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीने इथे कामाला अजून गती द्यायची असेल तर तुम्ही विश्वास ठेवा आणि विश्वासाने कमळासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने हे सर्व उमेदवार जिंकून आणा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चव्हाण साहेब. आपण केलेला संकल्प आणि आमच्या पाठीवर मारलेली थाप याच्या पाठीमागे ही सर्व जनता आपल्या समोर राहील याची खात्री बाळगतो. आणि पुन्हा एकदा सर्वांचे या ठिकाणी आलात याबद्दल आभार व्यक्त करतो. कमळ हाच आपला भाजपचा चेहरा आहे आणि विकास हीच भाजपची ओळख आहे या टॅगलाईनवर